नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भामध्ये आज गव्हर्नमेंटने एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेले हे प्रसिद्धीपत्रक काय याची बाबत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे। आचारसंहिता मित्रांनो मार्चच्या 15 तारखेच्या नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता दाट आहे। त्यापूर्वीच मित्रांनो शिक्षक भरती पूर्ण करण्याचे नियोजन गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी असणार आहे। याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया। तर शिक्षक भरतीबाबत जे काही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेले आहे याची तारीख आहे मित्रांनो 21 तारीख आणि दुसरा महिना म्हणजे आजच मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झाले। तर काय शिक्षक भरतीबाबतचं तर पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक भरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे। या पदभरतीसाठी पात्र उमेदवाराकडून 5/14/2024 अखेर प्राधान्यक्रम लॉक करण्यात आले होते। म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करण्याची तारीख काय होती? 14 तारीख होती। त्याच्यानंतर पुढे आता उमेदवारांच्या अध्यापन विषयीचे गट मध्यम अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त झालेले गुण म्हणजे तुमचं काय मध्यम असेल। त्याच्यानंतर अभियोग्यताधारकांनी 2022 मध्ये जी काही परीक्षा दिली यामध्ये प्राप्त गुण असतील। त्याच्यानंतर उमेदवाराचा जो काही प्रवर्ग असेल म्हणजे कुठल्या कास्टमधून कुठला उमेदवार आहे आणि त्यांनी प्राधान्यक्रम देत असताना कुठला प्राधान्यक्रम क्रमानुसार दिले याची संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी घेऊन लवकरच मित्रांनो या ठिकाणी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हणलेली आहे। आता ही जी काही परीक्षा आपली ऑनलाईन झालेली त्यामुळे पूर्ण प्रक्रियाच मित्रांनो ऑनलाईन असणार आहे। त्यामुळे संगणकामार्फत ही पूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे। म्हणजे निवड यादी सुद्धा ही संगणकामार्फतच केली जाणार आहे। आणि जे काही विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम जो काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असेल त्याला पहिले प्राधान्यक्रम दिला जाईल। आणि त्याच्यानंतर जो काही जर दोही मुलं जर म्हणजे एका संस्थेवर किंवा कुठल्याही शाळेमध्ये एक जागा असेल ती 2 ते 3 मुलं असतील तर त्यापैकी आत्महत्याग्रस्त मुलाला प्रथम प्राधान्य दिलं जाईल समान गुण असतील तर। आणि जर समान गुण असणारे जे मुलं असतील आणि त्यापैकी एकही मुलगा असा नाही की ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे तर अशापैकी जे मुलाची सिनियरिटी जास्त असेल म्हणजे वयाने जास्त असेल अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी निवड केली जाणार आहे। तर मित्रांनो लवकरच या ठिकाणी शिक्षक भरती जी काही मेरिट लिस्ट लागणार आहे ती जवळपास मित्रांनो 25 ते 27 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी लागण्याची शक्यता दाट आहे। आणि लवकरच मित्रांनो तुम्हाला नियुक्त्यासुद्धा देण्याचं गव्हर्नमेंटचं नियोजन असणार आहे। कारण की 15 मार्चच्या नंतर आचारसंहिता लागणार आहे। त्याच्यानंतर आचारसंहितेमध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारे नियुक्ती या ठिकाणी गव्हर्नमेंटला देता येत नाही। कारण की ते आचारसंहितेचं पालन या ठिकाणी केलं जातं। त्यामुळे आचारसंहितेमध्ये कुठल्या प्रकारे नवीन जाहिरात येत नाही। आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियुक्तीपत्र या ठिकाणी दिले जात नाही। त्यामुळे मित्रांनो आचारसंहितेच्या पूर्वी शिक्षक भरती पूर्ण करण्याचा मानस या ठिकाणी गव्हर्नमेंटचा असल्यामुळे लवकरात लवकर शिक्षक भरती ही पूर्ण केली जाणार आहे। तर मित्रांनो ही होती माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।